रसिक हो नमस्कार. सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत असतो. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक 1950 ते 1975 या कालावधीतल्या या गोल्डन इरा सॉन्गमध्ये आपण कलाकारांच्या आठवणी करतो, अभिनेत्यांच्या, अभिनेत्री, संगीतकार, गीतकार, निर्मिती संस्था अशा सर्व घटकांना आपल्या आठवणीमध्ये आपण सामावून घेत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आपण अभिनय निपुण अभिनेत्री अशी ओळख मिळवणारी, ओळख ठसवणारी आणि सर्वांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या लिस्टमध्ये अग्रक्रम असणारी अभिनेत्री नूतन यांच्या आठवणी करणार आहोत. याचे भाग आहे, अर्थात एका भागामध्ये हे काही संपणार नाही आहे अभिनेत्री नूतनच्या आठवणी, कारण सुवर्णकाळातील चित्रपटावर अभिनेत्री नूतनने आपल्या अभिनयाने खूप मोठा अमिट असा ठसा उमटवलेला आहे. तर अशा या सर्व प्रिय अभिनेत्रीच्या आठवणी, गाण्यांच्या आठवणी, सिनेमाच्या आठवणी आपण काही भागामध्ये करणार आहोत. अभिनेत्री नूतन यांची फिल्मी कारकीर्द गोल्डन इराच्या आरंभाला सुरुवात झालेली आहे. त्यांचा 1950पासून अभिनयाचा प्रवास हमारी बेटी या सिनेमापासून सुरू झाला. तो त्यांचं होम प्रोडक्शन होतं. त्यांच्या मातोश्री अभिनेत्री शोभना समर्थ यांनीच या चित्रपटाची निर्मिती केलेली होती. आणि अभिनेत्री नूतन यांची फिल्मी कारकीर्द खूप मोठी आहे. तरी सुवर्णकाळातील चित्रपटांचा विचार करता 1976 ते 1992 आणि 1950 ते 1975 अशा दोन भागामध्ये आपण विचार केला तर 1950 ते 1975 म्हणजे सुवर्णकाळातील त्यांचे सिनेमे प्रदर्शित झालेले होते एकूण 57 आणि 1976 ते अखेरीस त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत म्हणजे 1992 असे चित्रपट आहेत 38. म्हणजे एकूण 95 चित्रपटामध्ये नूतन यांनी अभिनय केला. हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू अशा विविध भाषिक फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी अभिनयाबरोबर पार्श्वगायनसुद्धा केलेलं आहे आणि त्यांची ती गाणी सर्व परिचित आहेतच. आपण प्राधान्याने सुवर्णकाळातील नूतन यांच्या फिल्मी कारकिर्दीचा विचार करूया. आणि या अभिनय निपुण अभिनेत्रीने 5 वेळेला फिल्मफेअरचं बेस्ट ॲक्ट्रेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार फिल्मफेअर प्राप्त केलेले आहेत. पहिलं आहे 1957चा फिल्म सीमा. दुसरं फिल्मफेअर त्यांना मिळालं 1960 सालच्या सुजाता चित्रपटातील अभिनयाबद्दल. तिसरं 1964चा बंदिनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल नूतन यांना त्यांचं तिसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. 1968चा प्रसाद प्रोडक्शनचा मिलन म्युझिकल हिट ज्याला म्हणू असा चित्रपट होता. पुनर्जन्माच्या संकल्पनेवर आधारित. नूतन, सुनील दत्त, जमुना, प्राण यांच्या भूमिका होत्या आणि मिलनमध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं उत्कृष्ट संगीत होतं. तर या मिलनमधील भूमिकेबद्दल नूतन यांना त्यांचं 4थं फिल्मफेअर अवॉर्ड 1968साठी मिलन चित्रपटाबद्दल मिळालं. आणि 1979 साली आलेला म्हणजे गोल्डन इराच्या नंतरच्या काळातला मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटाचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालच होते. नूतन, आशा पारेख आणि विजय आनंद यांच्या भूमिका होत्या. तर अशा या अभिनय निपुण नूतन यांनी अभिनेत्री म्हणून अनेक पिक्चर गाजवले. त्यांनी त्या काळातील सगळ्यात आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर अभिनय केला. विशेषतः सांगायचं तर राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, नंतर अशोक कुमार, सुनील दत्त आणि मनोज कुमार अशा अभिनेत्यांबरोबर त्यांचे चित्रपट आले, गाजले. संगीतामुळं गाजले आणि नूतन यांच्या अभिनयामुळे सुद्धा गाजलेले आहेत. त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांच्या शीर्षकांची आठवण करूया आपण. 1954चा शबाब. संगीतकार होते नौशाद आणि नूतन यांचा नायक शबाबमध्ये होता भारतभूषण.
1955चा सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, नूतनचा फिल्मफेअर अवॉर्ड विजेता अभिनय, यात त्यांचे सहकलाकार होते बलराज साहनी. 1957चा पेईंग गेस्ट, एस डी बर्मन यांच्या संगीताने गाजलेला नूतन यांचा देवानंदबरोबरचा एक रोमॅन्टिक. देवानंदबरोबर नूतन यांनी पेईंग गेस्टमध्ये काम केलं, बारिशमध्ये काम केलं, तेरे घर के सामनेमध्ये सुद्धा काम केलं आणि हे तिन्ही चित्रपट गाण्यामुळं गाजलेले आहेत. विशेषतः पेईंग गेस्ट आणि तेरे घर के सामने, संगीतकार एस डी बर्मन, यातील सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यानंतर नंतरच्या काळातला राज कपूर बरोबरचा दिल ही तो है, त्याआधीचा छलिया, कन्हैया हे चित्रपटसुद्धा गाजले. दिल ही तो हैमध्ये रोशन यांचं अप्रतिम संगीत होतं. राज कपूर आणि नूतन यांची जोडी खूप गाजली. त्याचबरोबर नूतन सुनील दत्त सुजातामध्ये होते, खानदानमध्ये होते, मेहरबानमध्ये होते, अशा अनेक चित्रपटात त्यांची जोडी जमली. आणि सरस्वती चंद्र 1968चा हाही नूतन यांचा अतिशय लोकप्रिय चित्रपट, कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने गाजलेला. त्यातली गाणी आजही अगदी लोकप्रिय आहेत. त्यानंतर गौरी, भाई बहन, यादगार, देवी, रिश्ते नाते, तेरे घर के सामने नंतर गाजलेला म्हणजे शम्मी कपूरसोबतचा लाट साहेब, असे अनेक चित्रपट नूतन यांचे गाजलेले आहेत. नूतन यांच्या काही लोकप्रिय गाण्याच्या आठवणी या आजच्या पहिल्या भागामध्ये काही गाण्यांच्या आठवणी करूया. यातलं त्यांच्या स्वतःच्या आवाजातलं एक गीत आजही लोकप्रिय आहे, ते छबिली या चित्रपटातलं. याचे संगीतकार स्नेहल भाटकर, गीतकार केदार शर्मा होते. ऐ मेरे हमसफर रोक ले अपनी डगर, ऐ मेरे हमसफर तू रोक ले अपनी डगर, ये दिल है बड़ा बेसबर, ये दिल है बड़ा बेसबर. आणि छबिलीमध्येच हेमंत कुमार यांनी गायलेलं एक गीत आहे, याच्यामध्ये मधली आलापी नूतन यांच्या आवाजातली आहे. हे गाणंसुद्धा खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला ओळी ऐकल्यावर लगेच आठवण होईल. लहरों पे लहर उल्फत है जवां, रातों की सहर चले आओ यहाँ. संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या संगीताने नटलेलं हे अतिशय लोकप्रिय गीत हेमंत कुमार आणि नूतन यांच्या आवाजातलं आहे. सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, या चित्रपटातील नूतन यांचा अभिनय अप्रतिम आणि आजही यातली सगळी गाणी लोकप्रिय आहेत. विशेषतः मन्ना डे आणि कोरस यांच्या आवाजातलं हे गीत एक प्रार्थना गीतासारखं लोकप्रिय आहे. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरे एक बूंद के प्यासे हम, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे यहाँ से हम, तू प्यार का सागर है. आणि लताजींच्या आवाजातलं सुनो छोटी सी गुड़िया की लंबी कहानी, सुनो छोटी सी गुड़िया की लंबी कहानी. आणि एस डी बर्मन यांच्या संगीताने नटलेला सुजाता, यामध्ये सुनील दत्त आणि नूतन यांची जोडी होती आणि यातली सगळी गाणी खूप लोकप्रिय आहेत. तलत महमूद आणि लताजी यांच्या आवाजातली, आशा भोसले यांच्या आवाजातली ही गाणी. यातलं तलत महमूद यांचं गीत पडद्यावर सुनील दत्त आणि नूतन दिसतात. जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिए, ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए, जलते हैं जिसके लिए.
आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं काली खट छाय मोराजिया तरसाए, काली खट छाय मोराजिया तरसाए. आणि एक बर्थडे सॉन्ग, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. तर असं हे पहिल्या भागातले नूतन यांच्या चित्रपटांच्या आणि गाण्यांच्या काही आठवणी केल्या. दुसऱ्या भागामध्ये आपण आणखीन काही चित्रपट त्यांचे आठवू आणि त्यातल्या गाण्यांच्या आठवणी करू. हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या. भेटू नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.